हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराचं विडंबन. शूटिंग झालेल्या हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या 11 शिवसैनिकांना अटक. कुणाल कामराने माफी मागावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मागणी. 2024च्या निवडणुकीतच जनतेनं गद्दारीचा फैसला केलाय असं प्रत्युत्तर. कॉमेडी करण्याचा अधिकार असला तरी अपमान आणि बदनामी करू नये असा सल्ला. शूटिंग झालेल्या हॅबिटॅट स्टुडिओला ठाकरेंचं फंडिंग. ठाकरेंच्या सांगण्यावरूनच कामराचं गाणं. संजय निरुपम यांचा आरोप. माफी मागेपर्यंत कामराविरोधात आंदोलनाचा निर्धार. ठाणे की रिक्षा कवितेवरती स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा ठाम. संविधानाची प्रत दाखवत घटनेच्या चौकटीत कोणत्याही कारवाईसाठी सज्ज असल्याचा दावा. नागपूर दंगलीचा सूत्रधार फहीम खानच्या घरावरती अखेर बुलडोझर. नागपूर महापालिकेचा संजय बाग कॉलनीतल्या घरातल्या अनधिकृत बांधकामावरती हातोडा. मालवणच्या बुलडोझर पीडित भंगारवाल्याच्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टाची महाराष्ट्र सरकारला अवमानना नोटीस. सुप्रीम कोर्टाचे प्रतिबंधात्मक आदेश असतानाही पाडकाम केल्याची याचिका. घोटाळा झालेल्या पेण अर्बन बँकेच्या खातेदारांना 14 वर्षांनंतरही पैसे मिळण्यास अडचणी. सहकार मंत्र्यांच्या विरोधात भाजपा आमदार आक्रमक. विमा संरक्षण असलेल्या ठेवी मिळण्यातही अडचणी, आमदारांचा आरोप. मुंबईतल्या रस्ते काँक्रिटीकरण दिरंगाईवरती आज विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये मुंबईतल्या आमदारांची बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे